नमस्कार, मी भाग्यश्री पाठक। आज नवी सिरीज सुरू होती। डिसेंबर सिरीजचा काल शेवट झाला। ओळीने 3 सिरीजमध्ये लॉस पोस्ट झाला। फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री, बॉन्ड यील्डमध्ये झालेली वाढ, मजबूत डॉलर आणि रुपयाची घसरण यामुळे मार्केट सेंटिमेंट काही फारसं चांगलं नव्हतं। हॉटेल शेअर, लिकर शेअर आणि एव्हिएशन स्पेसवर लोकांचा फोकस होता आणि असेल सुद्धा। आज एक गोष्ट घडली आहे आणि त्याचा मार्केटशी संबंधसुद्धा आहे, म्हणून आज मी सांगत आहे। मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे। 1991 म्हणजे 91 ते 96 हा जो कालावधी होता तो आर्थिक सुधारणांचा होता आणि यावर मनमोहन सिंग यांचं नाव कोरलं गेलं होतं। आर्थिक सुधारणांचे नायक म्हणून आपण मनमोहन सिंग यांच्याकडे पाहतो। त्यांची विनम्रता लक्षात घेण्यासारखी आहे। 2004 ते 2014 या कालखंडात ते प्राईम मिनिस्टर होते, पण त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की स्टॉक मार्केट हे फक्त इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्ससाठी राहणार नाही, तर ते रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी सुद्धा महत्त्वाचे ठरेल आणि ही गोष्ट आज आपल्या प्रत्ययाला येते। त्यांना श्रद्धांजली वाहून आपण पुढच्या गोष्टी बघूया। आज 5 IPOचं लिस्टिंग आहे। सनातन टेक्सटाईल, ममता मशिनरी, ट्रान्स रेल, दम इन्व्हेस्टमेंट आणि कॉन्कॉर्ड एन्व्हायरो या 5 IPOचं आज एकदम लिस्टिंग आहे। त्यामुळे आजचा दिवस IPOकडे सगळ्यांचं लक्ष राहील। इंडसइंड बँक हिने 1573 कोटीचा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट म्हणजे MFI लोनचा विभाग ते विकणार आहेत। ज्युबिलंट फूड हिने कोका कोला इंडियाबरोबर MOU साईन केलं आहे आणि ते स्पार्कलिंग ब्रिव्हरेजेस प्रॉडक्ट पोर्टफोलिओ विकत घेणार आहेत। गुजरात फ्लोरो 57 मेगावॅट कॅप्टिव्ह पॉवर प्लांट 200 कोटीला विकणार आहेत। IGREL महिदारला हा 200 कोटीला पॉवर प्लांट विकणार गुजरात फ्लोरो आणि हे स्लंप सेल बेसिसवर विकलं जाणार आहे। जेन्सॉल GENSOL NTPC रिन्युएबल एनर्जीकडून 897 कोटीचं EPC कॉन्ट्रॅक्ट जेन्सॉलला मिळालं आहे। आरती फार्माच्या प्रमोटरनी 10 लाख शेअर 575 रुपयांनी विकले आहेत आणि ते ॲबाकसने विकत घेतले। त्यातून 61.5 कोटी रुपये प्रमोटरला मिळाले, पण यामध्ये 2 गोष्टींचा विचार होईल। प्रमोटरनी शेअर विकले हे फारसं चांगलं धरलं जात नाही, कारण कंपनीच्या बाबतीत इत्थंभूत माहिती प्रमोटरलाच अधिक असते। पण त्याचबरोबर ॲबाकस हे आरती फार्मामध्ये आले आहेत, म्हणून लोक या दृष्टीने बघतात का, तर दोन्हीही बाजूनी या शेअरकडे लक्ष द्यावं लागेल।
अमेरिकन मार्केटमध्ये तिन्ही इंडेक्स म्हणजे डाव, नॅसडॅक, S&P तिन्ही रेडमध्ये म्हणजे काहीशा मंदीमध्ये उघडले. क्रूड 73.47 होतं. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री चालूच आहे. 2376.67 कोटी एवढी विक्री फॉरेन इन्व्हेस्टर्सनी केली, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टरनी 3336 कोटीची खरेदी केली आहे. काल रुपया लोएस्ट पातळीला होता, 6 पैशांनी घसरला. तो 85.26 या पातळीला आला. येन आणि डॉलर याचा जे संबंध आहे तो 158 येनला $1 एवढा जपान करन्सी राहिली. चीनचा GDPचं जे अनुमान आहे ते 4.8 वरून 4.9 असं वर्ल्ड बँकेने केलं. पॅरादीपचा 1 डिसेंबरपासून प्लांट बंद होता. त्या प्लांटमध्ये अमोनिया आणि युरियाचं पुन्हा उत्पादन सुरू झालं. अल्कार्गोचं व्हॉल्यूम इयर ऑन इयर बेसिसवर वाढलं, तर मंथ ऑन मंथ बेसिसवर कमी झालं. चॉईस इंटरनॅशनलला म्युच्युअल फंड सुरू करण्यासाठी सेबीकडून परवानगी मिळाली. चॉईस इंटरनॅशनल ही कंपनी AMC आणि ट्रस्टी कंपनी सुरू करणार आहे. पॉवरमेक JP पॉवरकडून 186 कोटीची ऑर्डर मिळाली. NHPC 250 मेगावॅटचे 5 प्लांट NHPC लावणार आहे आणि हे मे 2025 आणि काही 2026 पर्यंत पूर्ण होते. RBL बँक RBLनी दम कॅपिटलमधली 8.16% एवढी हिस्सेदारी विकली आहे. लेमन ट्री यांनी वसईमध्ये 76 खोल्यांच्या हॉटेलसाठी करार केला आहे. डिक्सनच्या सबसिडियरीनी कॉलेकर गॅझेट बरोबर रेफ्रिजरेटर आणि त्याच्या कंपोनंटच्या उत्पादनासाठी करार केला आहे. आता आपण कोणकोणते शेअर तेजीत राहतील किंवा मंदीत राहण्याची शक्यता आहे हे टेक्निकल दृष्ट्या किंवा बातम्यानुसार, फंडामेंटल दृष्ट्या किंवा काही रेटिंग एजन्सीनी टार्गेट्स कमी जास्त केलेली असतात त्यानुसार आपण पाहतो किंवा बदललेल्या वातावरणानुसार पाहू शकतो. तर पहिले तेजीतले पाहूया. चेन्नई पेट्रो, जेन्सॉन GENSON, ट्रेंट, HPCL, गुजरात गॅस, पेट्रोनेट, टाटा मोटर्स, गुजरात फ्लोरो, बजाज ऑटो, डिक्सन, इफ्का, IPCA, लुपिन, PVR, जॅगल, असाही इंडिया ग्लास, पेटीएम, व्होल्टास, ओबेरॉय, JSW इन्फ्रा, पॉवरमेक, जुबिलंट फूड,
सन फार्मा, पेट्रोनेट, इरकॉन, मलकाईट फार्मा, त्यांनी इनोव्हेट बायोलॉजिक्स बरोबर करार केलाय. आरती फार्मा, AB फॅशन, HG इन्फ्रा, लॉरेस लॅब आणि JSW इन्फ्रा. तर मंदीमध्ये पिडिलाइट, बंधन बँक आणि PVR आयनॉक्स. तुम्ही हे शेअर वॉचलिस्टवर ठेवा. काय होत आहे हे पहा, थोडा त्याचा स्टडी करा आणि नंतर तुम्हाला वाटलं तर ट्रेड करा. मार्केट असंच डोलायमान अवस्थेत राहील, कारण वाढलेले शेअरचे भाव आणि थर्ड क्वार्टरचे रिझल्ट फारसे चांगले येतील असं कोणालाही वाटत नाही. त्यामुळे हा महिनाभर तरी मार्केट असंच राहील. त्यामुळे तुम्ही ट्रेड करताना काळजीपूर्वक ट्रेड घ्या, म्हणजे नुकसान होण्याची शक्यता कमी होईल. तरीसुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे नुकसान होणार नाही. आवाज माझा बसलाय, त्यामुळे तुम्हाला थोडीशी आज कळ सोसावी लागेल. आपण मनमोहन सिंग यांना मनापासून श्रद्धांजली वाहून आजचा व्हिडिओ मी संपवते. नमस्ते.